Hello friends, welcome to Achievers classes. Today we are going to see a very fresh topic that is nothing but the opposite ray. Okay, आपण काय बघत आहोत? स्टँडर्ड 7. ओके, अँगल्स अँड पेअर ऑफ अँगल्स आपण बघत आहोत. ओके, काय काय बघितलंय आतापर्यंत? आपण अँगल्स बद्दल शिकलो होतो सुरुवातीला. फर्स्ट ऑफ ऑल अँगल्स नंतर आपण बघितलं की कॉम्प्लिमेंटरी अँगल्स कसे असतात. ओके, सो अबाउट द कॉम्प्लिमेंटरी अँगल्स बद्दल आपण शिकलो. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स नंतर आपण शिकलो सप्लिमेंटरी अँगल्स. ओके, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स, सपोज हा अँगल ए आहे आणि अँगल बी आहे, या दोघांची सम किती असते रे? 90 डिग्री असते, हे आपण शिकलोय. आणि सप्लिमेंटरी अँगलची सम ही किती असते? 180 डिग्री असते, हे आपण शिकलेलो आहे. त्यानंतर आपण बघितला प्रॅक्टिस सेट 16 बघितला, प्रॅक्टिस सेट 17 बघितला. Today we are going to see practice number 18 and 19. Okay, so without any wasting time, let us start. Okay, चल चल आज बघायचं आपल्याला अपोजिट रे. काय बघायचं आपल्याला? अपोजिट रे. काय असणार आहे अपोजिट रे? कोणाला म्हणायचं? की बघा, इथे दोन फिगर्स तुम्हाला दिलेले आहेत, फिगर नंबर 1 आणि फिगर नंबर 2. ओके, सो फिगर नंबर 1 आणि फिगर नंबर 2 मध्ये जर आपण बघितलं तर आपल्या एक लक्षात येतं. बघा, हा एक तुमचा सेंटरचा पॉइंट आहे, दॅट इज नथिंग बट द पॉइंट नंबर बी. ओके, पॉइंट बी आहे आणि इथे पण एक पॉइंट बी तुम्हाला दिलेला आहे. ओके, आता या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की इकडून एक रे गेलेला दिसतो का रे? सो दिस इज वन ऑफ द रे. रे कोणाला म्हणायचं फर्स्ट ऑफ ऑल हे बघून घेऊया. ओके, रे काय असतं की सपोज एक कोणताही पॉइंट तुम्ही कन्सिडर केला, याला आपण म्हणूया पॉइंट पी, आणि ह्या पॉइंट मधनं जाणारी एक लाईन जर आपण ड्रॉ केली. ओके, सो आणि त्याच्या वन ऑफ द साइडला काय आहे? एरो आहे. ओके, सो इथे एक पॉइंट घेतला आपण आर, म्हणून पी आर ही जी आहे, सेगमेंट पी आर जी आहे, याला आपण काय म्हणणार? रे पी आर. याला काय म्हणणार आपण? रे पी आर. ओके, सो कळलं? रे ला एक ओरिजिन असतो आणि एक साइडला काय असतं? एरो असतो. ह्याला आपण काय म्हणतो? रे. सो या फिगर मध्ये जर आपण बघितलं फिगर 1 मध्ये, तर आपल्याला काय दिसतंय की बी हा पॉइंट ओरिजिन आहे आणि याच्यापासून इकडे एक रे गेलेला दिसतो तुम्हाला, हा बी सी, आणि दुसरा एक रे दिसतो, दॅट इज नथिंग बट द बी ए. ओके, हे रे तुम्हाला इथे दिसत आहेत. ओके, आय होप तुम्हाला कळलं असेल. ठीक आहे, मग आता दोन रेज मधनं त्याच्यामुळे काय तयार झाला? अँगल तयार झाला. बघा, हा एक रे इकडे गेलाय, एक रे इकडे गेलाय. इथे एक पॉइंट आहे, ए पॉइंट, बी पॉइंट, आणि हा सी पॉइंट. मग इथे दोन प्रकारचे रे आहेत. एक आहे रे बी ए आणि दुसरा एक रे आहे, दॅट इज नथिंग बट द रे बी सी. ओके, बघा, बी ए आणि बी सी हे दोन प्रकारचे रेज आहेत. आता यांना आपण अपोजिट रे म्हणणार का? तर आन्सर इज नो. पहिली कंडिशन काय अपोजिट रेची? की जे दोन रे आहेत अपोजिट रे, अपोजिट म्हणजे काय? एकमेकांच्या विरुद्ध. अपोजिट रे म्हणजे काय? एकमेकांच्या विरुद्ध, म्हणजे एकाचं तोंड इकडे तर एकाचं तोंड इकडे असायला पाहिजे. बट एक पहिली कंडिशन काय? की दोघांचा एक काय असला पाहिजे? कॉमन ओरिजिन असला पाहिजे. दोघांचा एक काय असला पाहिजे? कॉमन ओरिजिन. ओके, सो फर्स्ट कंडिशन काय? की कॉमन ओरिजिन हवा. कॉमन, सॉरी, ओरिजिन. ओके, सो बोथ द रेज possess अ कॉमन ओरिजिन. कॉमन ओरिजिन पाहिजे. मग इथे आहे का कॉमन ओरिजिन? येस सर, बघा, बी हा कॉमन ओरिजिन आहे, म्हणजे फर्स्ट कंडिशन तर सॅटिस्फाय होते. बट सेकंड कंडिशन सॅटिस्फाय होते का ते बघूया. सेकंड कंडिशन काय आहे? की कॉमन ओरिजिन मधनं हा रे इकडे पास होतोय, इकडून पण एक रे पास होतोय, आणि या दोन्ही रेज मुळे काय तयार झाली पाहिजे? एक स्ट्रेट लाईन तयार झाली पाहिजे. काय तयार झाली पाहिजे? स्ट्रेट लाईन तयार झाली पाहिजे. जी या फिगर मध्ये स्ट्रेट लाईन होते का? नो, एक रे इकडे गेला, एक रे इकडे. बट लुक ऍट द फिगर नंबर सेकंड. फिगर नंबर सेकंड मध्ये आपल्याला लक्षात येते की हा जो अँगल दिसतोय तुम्हाला, बघा, तर हे काय तुमचे अपोजिट रे आहे. बघा, हा बी पॉइंट आहे, या बी पॉइंट पासून एक रे इकडे गेलाय, एक रे इकडे गेलेला आहे, आणि यामुळे काय तयार झाली? एक स्ट्रेट लाईन तुम्हाला तयार झालेली दिसते. म्हणजे फिगर नंबर सेकंड जी आहे, ओके, सेकंड पॉइंट काय आपला? की एक काय तयार झाली पाहिजे? स्ट्रेट लाईन तयार झाली पाहिजे. व्हॉट इट बच्चो? कळलं तुम्हाला? एक स्ट्रेट लाईन मिळते का तुम्हाला? तर येस सर, बघा, इथे एक स्ट्रेट लाईन मिळते, म्हणजे ह्या रेजला, म्हणजे हा जो रे बी सी आहे आणि दुसरा रे ए बी आहे,
या दोघांना आपण काय म्हणणार, अपोजिट रे असं म्हणणार. कळलं तुम्हाला? सो अपोजिट रेची डेफिनेशन काय बघा, की टू रेस आपल्याला हवे विच हॅव अ कॉमन ओरिजिन. त्यांचा ओरिजिन काय असला पाहिजे, कॉमन असला पाहिजे. शिवाय सेकंड कंडिशन काय, दे फॉर्म अ स्ट्रेट लाईन. त्यांनी एक स्ट्रेट लाईन तयार केली पाहिजे, तरच आणि तरच आपण त्यांना काय म्हणणार, अपोजिट रे म्हणणार. मग ही अपोजिट रे आहे का, तर आन्सर इज नो. सर हे अपोजिट रे नाही आहेत. जरी त्यांचा ओरिजिन कॉमन आहे पण ते एक स्ट्रेट लाईन तयार करत नाही. या ठिकाणी म्हणता येईल का, येस सर या ठिकाणी म्हणता येईल. बघा बी हा त्यांचा कॉमन पॉइंट आहे. बी हा काय आहे, कॉमन पॉइंट आहे, ओरिजिन आहे, ओरिजिन आहे. आणि ते काय तयार करतात, एक स्ट्रेट लाईन सुद्धा तयार करतात. ओके, कळलं तुम्हाला? सो याला काय म्हणणार आपण, अपोजिट रे असं म्हणणार. ओके, सो याच्या बेसिसवर तुमचा एक सेट आहे आणि दॅट इज नथिंग बट द प्रॅक्टिस सेट 18. मग 18 मध्ये पहिला क्वेश्चन बघूया. फर्स्ट क्वेश्चन बघूया. नेम द पेअर ऑफ अपोजिट रेज इन द फिगर अलॉंग साइड. ओके, ही शेजारी जी फिगर तुम्हाला दिलेली आहे याच्यामध्ये आपल्याला काय शोधायचे, अपोजिट रेज शोधायचे. ओके, सिंपल आहे. फर्स्ट ऑफ ऑल शोधा कॉमन ओरिजिन. काय शोधणार, कॉमन ओरिजिन. बघा हा पी इज ए कॉमन ओरिजिन, येस ऑर नो. ओके, या ठिकाणाहून बघा हा एक रे इकडे ट्रॅव्हल होताना दिसतोय तुम्हाला. कोणता आहे रे हा रे, रे पी टी. बघा पी टी दिसतोय का तुम्हाला, रे पी टी. ओके, जरा आपण याची साईज वाढवू, नंतर इरेज करते. बघा हा पी हा तुमचा पॉइंट आणि हा पी टी, येस ऑर नो. सेकंड साइडला बघा पी पासून दुसऱ्या साइडला जातोय तो पी एन. ओके, सो पी एन आणि पी टी हे काय झाले रे, तुमचे अपोजिट रे झाले का. तर लिहा. मग पहिल्या पहिल्या क्वेश्चनचा आन्सर लिहूया आपण, काय, रे पी टी अँड रे पी एन हे काय आहेत, अपोजिट रे. काय आहेत, अपोजिट रे. एक लक्षात ठेवा, जेव्हाही केव्हा तुम्ही अपोजिट रे बघणार आहात त्यांचा ओरिजिन काय असला पाहिजे, कॉमन असला पाहिजे. हा इकडे चाललाय बघा आणि हा या साईडला चाललाय. ओके, कळतंय तुम्हाला? ओके, चला आता दुसरं बघूया आपण. ओके, दुसरा रे आपण शोधूया. दुसरा रे कोणता आहे तो शोधूया. चला आता बघा सेम ओरिजिन तुमचा पीच आहे आणि इकडे या साईडला बघा एक रे गेलाय आणि याच्या अपोजिट साईडला हा एक रे गेलेला आहे. सो ही काय झाली तुमचं सेकंड. सो पी एल आणि पी एम हे काय झाले तुमचे रे. सो पहिली पेअर तर ही आहे, सेकंड पेअर काय आहे, रे पी एल अँड रे पी एम. ओके, कळलं तुम्हाला? सो हे काय झालं तुमच्या पहिल्या क्वेश्चनचं आन्सर. सेकंड क्वेश्चन काय बघा, आर द रे पी एम अँड पी टी अपोजिट रेज. बघा काय विचारलंय त्यांनी, की पीएम आणि पीटी हे अपोजिट रेज आहेत का. ओके, पीएम कुठे आहे ते बघूया पहिले. ओके, पीएम कुठे आहे बघा, हा पीएम दिसतोय का तुम्हाला, पीएम रे. आणि पीटी कुठे, हा पीटी. पहिली कंडिशन, दोघांचं तर कॉमन ओरिजिन आहे पी, पण ते एक स्ट्रेट लाईन तयार करतायत का, नो. तर ते स्ट्रेट लाईन तयार करत नाहीयेत, म्हणून आपल्याला आन्सर लिहिता येईल की हे अपोजिट रे नाहीयेत. कोणते रे, सो सेकंडचा आन्सर लिहा. ओके, इथे लिहूया सेकंडचा आन्सर काय लिहिणार, की रे रे पीएम अँड रे पीटी आर नॉट अपोजिट रेस. आहेत का अपोजिट रेस, नाही का, बिकॉज काय लिहिणार, बिकॉज दे डू नॉट फॉर्म स्ट्रेट लाईन, डू नॉट फॉर्म अ स्ट्रेट लाईन. येस और नो, येस सर, ते स्ट्रेट लाईन तयार करतात का, नो. सो सिम्पली हे तुमचे काय नाहीयेत, हे काय नाहीये, अपोजिट रेस नाहीये. अपोजिट रेची कंडिशन काय, की ते एक स्ट्रेट लाईन तयार केली पाहिजे. जर ते स्ट्रेट लाईन तयार करत असतील आणि एक कॉमन ओरिजिन असेल तर त्यांना आपण काय म्हणणार आहोत, अपोजिट रेज म्हणणार आहोत. सो एकदम छोटूसा प्रॅक्टिस सेट होता हा, इथे संपतो. ओके, बट आपण पुढे कंटिन्यू करूया. ओके, पुढे जाऊया. पुढचा पॉइंट आहे आपला अँगल इन अ लिनियर पेअर. आपल्याला काय शिकायचंय, अँगल इन अ लिनियर पेअर. लिनियर पेअर मध्ये अँगल्स आपल्याला बघायचे. सो फर्स्ट ऑफ ऑल हे लिनियर पेअर काय आहे हे आपण
बघूया. ओके, काय लिनियर पेअर आहे ही काय आहे ते चेक करूया. त्याच्यासाठी काही क्वेश्चन्स आपल्याला इथे विचारलेले आहेत. इथे एक फिगर पण तुम्हाला दिलेली आहे. ही फिगर आहे इथे. चला आपण बघूया. पहिलं काय, व्हॉट सॉरी राईट द नेम्स ऑफ द अँगल्स इन द फिगर अलॉंग साइड. ओके, इथे फिगर दिलेले, इथे जे अँगल्स आहेत त्या अँगल्सची तुम्हाला काय लिहायचे, नाव लिहायचे. ओके, चला मग आपण बघूया की कोणकोणते अँगल्स तुम्हाला दिलेत. पहिले बघा, हा अँगल दिसतोय का तुम्हाला, या ठिकाणाहून स्टार्ट करूया. हा आर क्यू आणि एस, हा आर क्यू एस अँगल दिसतोय का, लिहा. मग आपल्याला नावच लिहायचे. ओके, अँगलची काय लिहायचे, नाव. सो पहिला अँगल कोणता आहे, अँगल आर क्यू एस. ओके, अजून कोणता अँगल दिसतोय तुम्हाला, सर आम्हाला हा दुसरा एक अँगल सुद्धा दिसतोय. बघा, हा एक अँगल जो कुठून आर पासून स्टार्ट होतो, आर क्यू, पण इकडे चाललाय सर तो पी. सो सेकंड अँगल कोणता आहे सर, आर क्यू पी पण आहे, अँगल आर क्यू पी. याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय का रे बाळांनो, की हा आर क्यू जो आहे हा कॉमन आहे, म्हणजे वन ऑफ द आर्म, एक आर्म काय आहे या ठिकाणी, कॉमन आर्म आहे. आहे का? कोणता घेऊया कलर आपण, ब्ल्यू कलर घेऊ. चला, हा तुम्हाला आर क्यू हा कॉमन आर्म दिसतोय का, येस और नो. येस सर, आर क्यू कॉमन आर्म आहे. मग हे ऍडजस्टंट अँगल्स आहेत का, येस सर, यांना ऍडजस्टंट अँगल म्हणूया आपण. येस और नो. सो हे जे तुम्हाला दिसत आहेत आर क्यू एस आणि आर क्यू पी, यांना तुम्ही ऍडजस्टंट अँगल्स म्हणू शकता. काय म्हणू शकतात, ऍडजस्टंट अँगल्स म्हणू शकतात. ओके, सो पुढचा क्वेश्चन तेच आहे, व्हॉट टाइप ऑफ पेअर ऑफ अँगल्स इज इट. हे कोणत्या प्रकारचे अँगल्स आहेत रे, तर हे सर ऍडजस्टंट अँगल्स आहेत. ऍडजस्टंट अँगलची डेफिनेशन काय, की त्यांची वन ऑफ द आर्म काय पाहिजे, कॉमन आर्म पाहिजे, आणि याचा जे इंटेरियर आहे आणि हा दुसऱ्या अँगलचा जो इंटेरियर आहे हे सेपरेट सेपरेट असले पाहिजे. हे शिकलो होतो की नाही. आणखी आणखी कोणती गोष्ट बघता येईल, सर आम्हाला असं पण बघता येईल की या दोघांची सम आम्हाला सर 180 दिसते. ओके, दिसते का रे 180. बघा सर, इथे एक स्ट्रेट अँगल तयार झालाय. येस और नो. सर बघा, हा स्ट्रेट अँगल दिसतोय आम्हाला, हा पी एस, हा स्ट्रेट अँगल आहे पी क्यू एस. म्हणजे या दोघांची सम मिळून किती येणार आहे, 180. म्हणजे हे सप्लिमेंटरी सुद्धा आहेत का सर, येस सर. म्हणजे अँगल पी क्यू एस आणि अँगल आर क्यू पी हे सप्लिमेंटरी अँगल्स पण आहेत. काय आहेत रे, सप्लिमेंटरी अँगल्स. ओके, काय आहेत, सप्लिमेंटरी अँगल्स. आणि सप्लिमेंटरी अँगलची सम, ही सम किती असते, तर सम असते 180 डिग्री. किती डिग्री असते, 180 डिग्री. ओके, कळलं तुम्हाला मित्रांनो. ओके, आता बघा हा, एकदम मस्त गंमत बघूया आता आपण. आता ह्या दोन कंडिशन मात्र तुम्ही लक्षात ठेवायची. पहिली कंडिशन काय, की ऍडजस्टंट अँगल्स आहेत, आणि दुसरी कंडिशन काय, की ते सप्लिमेंटरी अँगल्स. ह्या दोन्ही कंडिशन आता तुम्हाला प्रॉपरली लक्षात ठेवायच्या. चला मग आता बघूया. पहिले तर तुम्हाला जो अँगल दिलाय तो बघूया आपण, कोणता अँगल आहे. आपण हा कलर चूज करूया. ओके, चला बघा कोणता आहे, आर क्यू एस. ओके, आपण आर क्यू एस चं मेजरमेंट घेऊया. ह्याला म्हणूया, हा आहे 60 डिग्री. किती डिग्रीचा आहे, 60 डिग्रीचा आहे. सो आर क्यू एस अँगल बघा कोणता, आर क्यू एस. आर क्यू एस कुठं दिसतोय बघा, मेजरमेंट ऑफ अँगल आर क्यू एस किती दिलंय रे, सर 60 डिग्री दिलाय. लिहून टाकलं. ओके, आता दुसरा एक अँगल बघूया आपण. दुसरा कोणता अँगल दिलाय तुम्हाला, तर बघा हा आर क्यू आणि पी, आर क्यू पी दिलाय का, येस. बघा सर, इथे दिलाय मेजरमेंट ऑफ अँगल आर क्यू पी, बरोबर. सॉरी, पी क्यू आर, पी क्यू आर म्हणा तरी पण चालते, पी क्यू आर असं म्हणा किंवा आर क्यू पी म्हणा, काय फरक पडतोय, वन ऑफ द सेम थिंग आहे. ओके, आता ह्या अँगलचं मेजरमेंट किती आहे, तर 120 डिग्री. ओके, याचा मेजरमेंट किती आहे, 120 डिग्री. ओके, मग बघा मेजरमेंट ऑफ अँगल पी क्यू आर, पी क्यू आर किती आहे रे, 120 डिग्री सर. प्लस मेजरमेंट ऑफ अँगल आर क्यू एस किती आहे सर, 60 डिग्री. आणि या दोघांची 120 प्लस 60, 120 प्लस 60 किती होईल रे फ्रेंड्स, किती होईल मित्रांनो, 180 डिग्री. 180 डिग्री म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का, की हा जो अँगल पी क्यू आर आहे,
बघा पी क्यू आर हा जो अँगल आहे आणि दुसरा अँगल आर क्यू एस कोणता आहे आर क्यू एस या दोघांची सम किती येते रे 180 डिग्री येते सर या दोघांची सम किती आहे 180 डिग्री शिवाय ते ऍडजस्टंट अँगल सुद्धा आहेत शेजारचे शेजारचे पण अँगल्स आहेत त्यांचे एक आर्म कॉमन आहे म्हणून या प्रकारच्या अँगल्सला आपण काय म्हणणार लिनियर पेयर अँगल्स काय म्हणणार लिनियर पेयर अँगल्स कळलं तुम्हाला लिनियर पेयर अँगल्स का म्हणायचे ओके पण सर आम्हाला एक प्रश्न पडलाय काय प्रश्न पडलाय की तुम्ही काय सांगितलं होतं की सप्लिमेंटरी अँगलची सम पण 180 असते येस और नो सप्लिमेंटरी अँगल्स जे आहेत त्या सप्लिमेंटरी अँगलची सम पण 180 डिग्री असते सर मग ही पण तर सम 180 झाली मग यांना सप्लिमेंटरीच म्हणूया यांना लिनियर पेअर नको म्हणायला ओके पण सप्लिमेंटरी अँगल आणि लिनियर पेअर अँगल्स मध्ये फरक काय तर तो बघा की सप्लिमेंटरी अँगल्स असे सेपरेट सेपरेट असू शकतात उदाहरणार्थ हा एक अँगल दिलाय हा तुमचा 120 चा आहे आणि हा दुसरा अँगल दिलाय हा आहे 60 डिग्रीचा तर यांना आपण सप्लिमेंटरी म्हणू शकतो कारण यांची सम किती आहे 180 डिग्री पण यांना आपण लिनियर पेअर अँगल म्हणू शकतो का नाही तर लिनियर पेअर अँगल साठी काय कंडिशन आहे की त्यांचा वन ऑफ द आर्म जी आहे एक आर्म काय असली पाहिजे कॉमन असली पाहिजे काय असली पाहिजे कॉमन आर्म असली पाहिजे जर ती कॉमन असेल तर आणि तरच आपण त्यांना काय म्हणणार आहोत लिनियर पेअर अँगल्स असं म्हणणार आहोत बघा मग इथे काय दिले रे त्यांनी इथे दिले बघा सर द सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल्स in a linear pair is 180 degree. ओके सम लिनियर पेअरची सम किती असते 180 डिग्री असते ऍज युजल बघितलं होतं आपण हा 120 डिग्रीचा होता हा 60 डिग्रीचा होता आणि या दोघांची सम किती आली आहे 180 डिग्री आली आहे सर ओके हा एक कॉमन आर्म आहे का इथे बघा सर कॉमन आर्म सुद्धा इथे येस और नो ओके बघा मग कंडिशन काय की अँगल विच हॅव अ कॉमन आर्म ज्यांना काय असली पाहिजे एक कॉमन आर्म असली पाहिजे अँड अदर आर्म्स फॉर्म अ स्ट्रेट लाईन आणि ज्या दुसऱ्या आर्म्स आहेत बघा ही एक दुसरी आर्म तुम्हाला इथे दिसते ही कोणती आहे रे क्यू एस ही इकडे गेलेली आहे आणि दुसरी आर्म तुम्हाला दिसते कोणती क्यू पी बघा हे याच्यामुळे स्ट्रेट लाईन्स तयार होते का येस सर बघा पी क्यू एस ही अशी एक स्ट्रेट लाईन तयार होते ओके मग ह्यांना काय म्हणणार आपण लिनियर पेअर अँगल्स असं म्हणणार कळलं लिनियर पेअर अँगल्स ओके आणि लिनियर पेअर अँगल्स ह्या काय असतात सप्लिमेंटरी पण असतात लिनियर पेअर अँगल्स काय असतात सप्लिमेंटरी सुद्धा असतात सप्लिमेंटरी म्हणजे काय की त्या अँगलशी पहिला अँगल कोणता आहे तुमचा पी क्यू आणि आर सो अँगल पी क्यू आर प्लस मेजरमेंट ऑफ अँगल मेजरमेंट लिहायला पाहिजे इथे आणि दुसरा अँगल कोणता आहे रे बघा आर क्यू एस कोणता अँगल आहे आर क्यू एस या दोघांची सम किती येते रे 180 डिग्री आणि 180 डिग्री आहे मीन्स इट इज अ सप्लिमेंटरी अँगल ओके गॉट इट फ्रेंड्स बघा एक गोष्ट तुम्ही पहिल्यापासून परत एकदा आपण रिवाइज करूया आणि ती म्हणजे काय की जे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असतात त्यांची सम किती असते तर त्यांची सम असते 90 डिग्री सेकंड सप्लिमेंटरी अँगल्स जे असतात त्यांची सम किती असते तर त्यांची सम असते 180 डिग्री ओके राहील लक्षात आता तिसरी गोष्ट आपण शिकलो आहोत दॅट इज नथिंग बट द लिनियर पेअर अँगल्स आणि लिनियर पेअर अँगलची सम देखील किती असते 180 डिग्री असते कळलं एनी प्रॉब्लेम नो ओके कॉम्प्लिमेंटरी अँगलची फिगर हवं तर बघा हे आहेत कॉम्प्लिमेंटरी अँगल्स ओके यामध्ये एक काय आहे हा एक रे आहे ओके मध्ये काढलेला सो हा अँगल प्लस दिस अँगल या दोघांची सम म्हणजे या अँगलची आणि या अँगलची सम किती यायला पाहिजे 90 डिग्री यायला पाहिजे तर आपण याला म्हणणार कॉम्प्लिमेंटरी अँगल्स सप्लिमेंटरी अँगल्स मध्ये काय असतं की एक अँगल हा आहे आणि एक हा अँगल आहे या दोघांची सम किती यायला पाहिजे 180 डिग्री यायला पाहिजे आय होप तुम्हाला हे कळलं असेल आपण पुढे जाऊया ओके चल प्रॅक्टिस सेट 19 बघू आता इथे काय सांगितलेलं आहे आपल्याला ड्रॉ करायला लावले काय करायचंय
की पेअर ऑफ अँगल्स आपल्याला ड्रॉ करायचे जे खाली आपल्याला दिलेले आहेत, जे कंडिशन्स त्यांनी दिलेले आहेत या कंडिशन नुसार आपल्याला काय करायचंय की पेअर ऑफ अँगल्स ड्रॉ करायचं. आणि जर ते तसं नसेल, पॉसिबल नसेल, तर त्याचं रिझन लिहायचं की वाय दिस इज नॉट पॉसिबल. ओके, कळतंय फ्रेंड्स? चला मग आपण अँगल्स काढूया. कॉम्प्लिमेंटरी, आता पहिला क्वेश्चन काय बघा, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आपल्याला ड्रॉ करायचे, पण ते कसे असले पाहिजेत? नॉट ऍडजसंट. ते काय असले पाहिजेत? शेजारी शेजारी नको, कॉम्प्लिमेंटरी पाहिजे. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय रे? की ज्यांची सम किती यायला पाहिजे? 90 डिग्री यायला पाहिजे. त्यांची सम किती यायला पाहिजे? 90 डिग्री यायला पाहिजे. मग काढू शकतो का आपण? येस सर, काढू शकतो. कसं बघूया बरं, काढता येतात का आपल्याला? अरे अँगल्स 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 आहे का? नाही. चला आपण पहिले रे काढूया. ओके, ही एक रे. ओके, चला आणखी एक सेकंड सेकंड रे घेऊया इथेच. चला ओके, ठीक आहे. या अँगलला नाव द्या काहीतरी. नाव देऊया पी क्यू आर आणि हा अँगल दाखवा 60 डिग्री. ओके, आपल्याला काय पाहिजे? कॉम्प्लिमेंटरी अँगल. आणि कॉम्प्लिमेंटरी अँगलची सम किती असते? 90 डिग्री. चला दुसरा अँगल काढूया. दुसरा अँगल काढा. ही एक रे. ओके, बेस. अजून एक काढूया दुसरा छोटूसा काढूया 30 डिग्री वाला. याला 30 डिग्री म्हणा. याला नाव द्या एल एम एन. बघा मग अँगल पी क्यू आर प्लस मेजरमेंट ऑफ अँगल एल एम एन यांची सम किती येईल रे? बघा मेजरमेंट ऑफ अँगल पी क्यू आर किती आहे? सॉरी, पी क्यू आर किती आहे? 60 डिग्री. एल एम एन किती आहे? 30 डिग्री. आणि या दोघांची सम किती येते? 90 डिग्री. आहे का 90 डिग्री? येस. मग हे काय काय आहेत? हे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. आणि हे असं करणं शक्य आहे का आपल्याला? ते येस, वी कॅन ड्रॉ इट. म्हणून ड्रॉ केला आपण. पुढचं काय बघा, अँगल्स इन लिनियर पेअर. कोणते काढायचे अँगल्स? लिनियर पेअर वाले, जे काय विच आर नॉट सप्लिमेंटरी. ओके, लिनियर पेअर अँगल्स काढायचे पण ते सप्लिमेंटरी नको. सो असं पॉसिबल आहे का फ्रेंड्स? मला सांगा की लिनियर पेअर अँगल्स काढायचे आपल्याला. बघा लिनियर पेअर अँगल ची सम तर 180 असतेच. ओके, लिनियर पेअरची सम काय असते? 180 असतेच. सो असं आपण काढू शकत नाही. असे लिनियर पेअर काढू शकतो का की ज्यांची, आता बघा फॉर एक्झाम्पल हे दोन अँगल्स मी आता काढतो. आता मला सांगा की यांची सम 180 येणार आहे का? नाही सर. जेव्हा हा जो आर्म आहे हा इथे येईल, या पोझिशनला येईल, या पोझिशनला, तर आणि तरच तो लिनियर पेअर होईल, तरच यांची सम 180 होणार आहे. येस ऑर नो? मग अशा प्रकारचा अँगल आपण काढू शकत नाही. काढू शकतोय का? नो. ओके, सो काय लिहिता येईल की लिनियर पेअर्स, फर्स्ट ऑफ ऑल आपण काय लिहिणार की लिनियर पेअर अँगल्स आर always supplementary. Okay, always supplementary. Therefore angles in a linear pair which are not supplementary cannot be drawn. ओके, काढू शकतो का आपण? नाही. बघा हीच लाईन लिहिली आहे मी. बरं, तुम्ही म्हणाल सर एवढी मोठी लाईन लिहिली, सो तेच लिहिले आपण. अँगल्स इन अ लिनियर पेअर विच आर नॉट सप्लिमेंटरी कॅन नॉट बी ड्रॉ. फक्त हे ऍड केलंय, कॅन नॉट बी, सॉरी कॅन नॉट बी ड्रॉ. ओके, ड्रॉ करू शकत नाही. कळलं तुम्हाला? ओके, चला नेक्स्ट काय? कॉम्प्लिमेंटरी अँगल दॅट डू नॉट फॉर्म अ लिनियर पेअर. ओके, काय? कॉम्प्लिमेंटरी अँगल्स काढायचे जे काय फॉर्म नाही करू शकत? लिनियर पेअर फॉर्म नाही करू शकत. ओके, चालतंय. लिनियर पेअर अँगलची सम किती असते रे? 180 डिग्री असते. बरोबर. कॉम्प्लिमेंटरी अँगलची सम काय असते? सर 90 डिग्री असते ना.
मग ठीक आहे, लिनियर पेअर काढायचेच नाही, कॉम्प्लिमेंटरी काढायचे, काढू शकतो आपण. काढू शकतो का? आणि कॉम्प्लिमेंटरी अँगल्स काढायचे ज्यांची सम किती असली पाहिजे, 180 डिग्री, सॉरी 90 डिग्री असली पाहिजे. सो आताच काढलं होतं आपण. बघा, हा एक अँगल काढला होता. हा किती दिला होता आपण, 60 डिग्री. याला नाव दिलं होतं आपण पी क्यू आर. आणि आणखी एक दुसरा अँगल काढला होता, त्याला नाव दिलं होतं आपण काय, एल एम आणि एन, आणि याला किती म्हटलं होतं, 30 डिग्री. झालं ड्रॉ. हे काय तर एक कॉम्प्लिमेंटरी अँगल आहेत का? येस सर. याचे मेजरमेंट 60 डिग्री, याचं मेजरमेंट 30 डिग्री, दोघांची सम 90 डिग्री. मग हे लिनियर पेअर आहेत का? नो सर, नॉट. बघा, डू नॉट म्हटलंय ना फॉर्म लिनियर पेअर. लिनियर पेअर तयार नको करायला, नाही तयार करत आहे, सेपरेट आहे. लिनियर पेअर तर असे असतात सर, यांची एक आर्म कॉमन असते, यांची कोणतीच कॉमन आर्म नाहीये. सो केला आपण ड्रॉ. ओके, कळतंय तुम्हाला? ओके, सेकंड, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. फोर्थ क्वेश्चन, आपल्याला काय ड्रॉ करायचंय, ऍडजस्टंट अँगल्स. ओके, ऍडजस्टंट अँगल्स तयार करायचे, विच आर नॉट लिनियर पेअर, जे काय नसले पाहिजेत, लिनियर पेअर नसले पाहिजे. ओके, मग काढू शकतो का? ऍडजस्टंट अँगल्सचा काही क्रायटेरिया आहे का? नाही. जसं कॉम्प्लिमेंटरी अँगलची सम 90 डिग्री असली पाहिजे, सप्लिमेंटरी अँगल्सची सम किती असली पाहिजे, सप्लिमेंटरी अँगल्सची सम 180 असली पाहिजे. येस ऑर नो? त्यानंतर लिनियर पेअरची सम, बघा, लिनियर पेअरची सम किती यायला पाहिजे, 180 डिग्री यायला पाहिजे. तसं ऍडजस्टंट अँगल्स बद्दल काही म्हटलंय का? नो सर, काहीच नाही म्हटलंय. बरोबर. मग ऍडजस्टंट अँगल्स काढूया. चला बघा, ही एक लाईन ड्रॉ करतो मी. ओके, आणखी एक लाईन ड्रॉ करूया. लाईन नव्हे, रे. केला ड्रॉ. ओके, चला, झाला का? 90 डिग्रीचा होतोय का तयार? येस सर, बघा 90 डिग्रीचा अँगल तयार झाला. आणखी एक रे काढावं लागेल ना, ऍडजस्टंट अँगल काढायचे ना आपल्याला. ओके, ऍडजस्टंट अँगल काढूया. झाले ऍडजस्टंट अँगल्स. ओके, शेजारचे शेजारचे अँगल्स. ओके, सो इथे नाव द्या ए, हा बी, हा पॉइंट सी, हा पॉइंट डी. शेजारचे शेजारचे अँगल्स आहेत. ओके, हे काय आहेत, ऍडजस्टंट अँगल्स. ओके, ऍडजस्टंट अँगल्स मध्ये काय असलं पाहिजे, एक रे काय असली पाहिजे, कॉमन. बघा, हा रे कॉमन आहे आणि यांचे इंटेरियर्स सेपरेट असले पाहिजे. आहेत सेपरेट सेपरेट इंटेरियर. कळतंय तुम्हाला? सो एकदम इझी आहे, काही डिफिकल्ट नाहीये. जायचं पुढे. कळतंय फ्रेंड्स? बघा, खूप इझी कन्सेप्ट आहेत, काही डिफिकल्ट नाही आहेत. इफ यू हॅव एनी डिफिकल्टी देन आस्क मी. ओके, काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला विचारा. हे तुमच्या रिव्हिजन साठी आहे सगळं. ओके, सो मॅक्सिमम तुम्ही रिव्हिजन करावं यासाठी सगळी ही मेहनत चाललेली आहे. चला, आता आपल्याला अँगल्स काढायचे, जे कसे असले पाहिजेत, नायदर कॉम्प्लिमेंटरी नॉर ऍडजस्टंट. जे काय नको, कॉम्प्लिमेंटरी पण नको आणि ऍडजस्टंट पण नको. ओके, कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय, ज्यांची सम काय असते, 90 डिग्री असते. मग काढूया सप्लिमेंटरी अँगल्स काढूया आपण. ओके, सप्लिमेंटरी अँगल्स काढता येतील का आपल्याला? येस सर, काढता येतील. बघा, ही एक आहे, ही आहे, बघा यांची, याला द्या, याचा मेजरमेंट घ्या 110 डिग्री. ओके, सेम दुसरा आपण अँगल काढूया. हा एक अँगल, सॉरी रे, आणि हा दुसरा रे. याची, याचं मेजरमेंट दाखवा 70 डिग्री. ओके, मग झालं का, 110 डिग्री प्लस हे 70 डिग्री इज इक्वल टू किती, 180 डिग्री. म्हणजे हा अँगल, याला नाव द्या ए बी सी, याला नाव द्या पी क्यू
आणि आर, बघा अँगल ए बी सी प्लस अँगल पी क्यू आर या दोघांची सम किती आहे रे सर 180 डिग्री. मध्ये कॉम्प्लिमेंटरी आहेत का नाही, कॉम्प्लिमेंटरीची 90 डिग्री असेल. ते ऍडजस्टंट आहेत का नाही सर, ते ऍडजस्टंट पण आहेत का, कारण ऍडजस्टंट अँगल्सचा एक आर्म तर कॉमन असतो, हा आर्म कॉमन असतो. इथे कॉमन आहे का काही नाही, हा सेपरेट अँगल आहे, हा सेपरेट अँगल आहे. ओके बघा हा काय सेपरेट अँगल आहे, हा पण काय सेपरेट अँगल आहे. मग सेपरेट सेपरेट आहे, कॉमन काहीच नाहीये. कळतंय तुम्हाला. ओके सो अशा प्रकारची फिगर आपण काढू शकतो. पुढचे 6 क्वेश्चन काय म्हटलंय, अँगल इन ए लिनियर पेअर. कोणते अँगल काढायचे, लिनियर पेअर ज्यांची सम किती असते 180 डिग्री, आणि ते कसे असले पाहिजेत, कॉम्प्लिमेंटरी असले पाहिजे. कॉम्प्लिमेंटरीची सम कशी असते 90 डिग्री. आता मला सांगा लिनियर पेअरची सम कधी 90 डिग्री असू शकते का सर, कधीही शक्य नाही. ओके आता फॉर एक्झाम्पल एक लिनियर पेअर तुम्हाला मी काढून दाखवतो, लिनियर पेअर तुम्हाला काढून दाखवतो. आहे का गुड साईड गुड साईड गुड साईड नाही. ओके चल हाताने काढूया. आता यांना आपण लिनियर पेअर म्हणतो की नाही. आता ह्याच्यामध्ये हा अँगल समजा 130 डिग्री असेल, तर हा अँगल 50 डिग्री असेल, असेल की नाही, आणि ह्या दोघांची सम किती येणार आहे रे 180 डिग्री. मग मला सांगा ह्या दोघांची सम कधी 90 डिग्री येऊ शकते का, कधीच नाही. लिनियर पेअरची समच 180 डिग्री असते, तर ती 90 येऊ शकत नाही. येऊ शकते का नाही, बरोबर आहे. कॉम्प्लिमेंटरी अँगलची सम म्हणजे हा अँगल ए प्लस अँगल बी या दोघांची सम 90 डिग्री असेल, पण लिनियर पेअर अँगल्स तर 90 डिग्री पेक्षा मोठे असतात, 180 चे असतात, आणि म्हणून ही फिगर आपल्याला काढता येणं शक्य नाही. अशा प्रकारची फिगर आपण कधीही काढू शकत नाही. मग आपण काय म्हणणार आहे की सच अ फिगर कॅन नॉट बी ड्रॉ. असं आपण ड्रॉ करू शकतो का, तर आन्सर इज नो. ओके सो काय लिहिणार, आन्सर काय लिहिणार बघा, आन्सर काय लिहिणार. सो angles in a linear pair which are complementary cannot be drawn. ओके ड्रॉ करू शकत नाही. ओके कळलं तुम्हाला. सो आय होप तुम्हाला हे सगळं व्यवस्थितपणे कळलेलं असेल. ठीक आहे सो इथे आपला हा प्रॅक्टिस सेट संपतो. ओके सो मॅक्सिमम रिव्हिजन करा. जर काही कळलं नसेल देन आस्क मी. मी तुमच्यासाठी नेहमी कधीही तुम्हाला हेल्प करायला मी तयार आहे. ओके सो फक्त मनापासून अभ्यास करा, चांगले मार्क्स मिळवा. ओके थँक्यू, हॅव अ ग्रेट डे. इथेच आपण हे लेक्चर संपूया. ओके तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू, हॅव अ ग्रेट डे.